आमच्याकडून कारवाईला फक्त स्थगिती, आमचं सर्व सैन्य अलर्टवर, दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे आका, सर्वांना भारत जोरदार उत्तर देणार, मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा। पाकिस्तानसोबत आता फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होणार। दहशतवादामुळे एक दिवस पाकिस्तानच नष्ट होणार, तर पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, पंतप्रधान मोदींची आक्रमक भूमिका। अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल, पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं। अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाक युद्ध थांबलं, आम्ही आण्विक संघर्ष टाळला, युद्ध थांबवल्याचा अभिमान, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान। युद्ध थांबवाल तरच व्यापार करू, अन्यथा व्यापार थांबवू, असं दोन्ही देशांना म्हटलं। भारत-पाकमधील युद्धविरामामुळे कोट्यवधी लोकांचा जीव वाचला, ट्रम्प यांचा दावा। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये संवाद, शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही, दोन्ही देशांच्या डीजीएमओंची हॉटलाईनवरून बातचीत। भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देशभरातील 32 विमानतळं पुन्हा खुली, श्रीनगरचं विमानतळ उद्या उड्डाणासाठी खुलं होणार, तर गुजरात जामनगरचं एअरपोर्ट खुलं झालंय। जम्मू काश्मीरमधील शाळा आजपासून सुरू, बॉर्डर भागातील शाळा मात्र बंद राहणार, कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन, बांदीपुरा भागातील शाळा बंद। तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार, तुर्कीनं पाकला मदत केल्यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक, तुर्कीचे सफरचंद खरेदी करणार नाही, व्यापाऱ्यांची भूमिका, इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले। जैसलमेर पासून 50 किलोमीटर लांब असलेल्या नॅशनल हायवेवर वाहनांना प्रवेश बंदी, हायवेवर बॅरिकेडिंग लावण्यात आले, प्रत्येक चालकांची चौकशी सुरू। यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया पाकिस्तानचा पुळका, मेरे दिल में आपके लिए नफरत नहीं, प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, अशी पोस्ट अलाहाबादियाने नेटकरी तुटून पडल्याचं पोस्ट केली डिलीट। आज 10वीचा निकाल जाहीर होणार, आज दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। भाजप 13 ते 23 मे देशभरात तिरंगा यात्रा काढणार, ऑपरेशन सिंदूरची कामगिरी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणार, संबित पात्रा, विनोद तावडे आणि इतर वरिष्ठ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी व्हावं, शरद पवारांच्या अनेक आमदारांची भूमिका, पवारांकडे अनेक आमदारांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वात एकत्र आल्या पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादीत एकत्र आल्यावर शरद पवार मार्गदर्शक असतील, अमोल मिटकरींचं वक्तव्य। राजकारणात काहीही होऊ शकतं, शरद पवार अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। निवडणुका आटोपल्या की लोक 10 दिवसात पक्षांतर करतात, हे तर काय विशेष, पाटलांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या भयासाठी वाद विसरणं याचा अर्थ युती करणं असा नसतो, संदीप देशपांडेंकडून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना बगल। डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत विचारणारे तुम्ही कोण, मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना सवाल, तुम्ही तुमची मध्यस्थी केवळ मातोश्रीवर करा, गुलाबराव पाटलांचा राऊतांना सल्ला। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार, उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर, लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं असं नाही, पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंचा टोला, 1 मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन। जीएसटी विभागाकडून करदात्यांची गोपनीय माहिती लीक होते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करा, दानवेंची अजित पवारांकडे मागणी। जातीय जनगणनेमध्ये ओबीसींची संख्या कमी करण्यात येईल अशी अस्वस्थता समाजामध्ये, आमदार जितेंद्र आव्हाडांचं विधान। मागासवर्गीय असल्यानं आम्ही बोलायचं नाही का, शरद पवार गटाच्या अशोक सोनवणेंचा संताप, शरद पवार गटाच्या बैठकीत भाषण करू न दिल्यानं संताप। शिर्डीच्या साईबाबा चरणी दुबईतल्या भाविकांना अर्पण केले 24.5 लाखांचे सोने, सुवर्ण अक्षरात लिहिलेले ओमसाई हे नाव द्वारकामाई भिंतीवर बसवलं, नाव जाहीर न करण्याची साई भक्ताची संस्थानला विनंती। कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाढीचा मुद्दा तापणार, अलमट्टीच्या उंचीवाढी विरोधात येत्या रविवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन। जिओ मार्टचा लवकरच क्यू कॉमर्समध्ये प्रवेश, ब्लिंकिट, झेप्टो, स्विगीला स्पर्धक, पूर्ण क्षमतेनं देणार ग्राहकांना सेवा।
पुण्यात पाण्याचा गैरवापर होणार, दंडात्मक कारवाईसह नळजोडणी देखील तोडण्यात येणार. शहरात सगळीकडे समान आणि पुरेसे पाणी मिळावं यासाठी निर्णय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्रातील पूर्वतयारी अभ्यासक्रम बंद. 2016 पासून यूजीसीनं निधी न दिल्यानं अभ्यासक्रम बंद. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी उपक्रम सुरू होता. अंबरनाथमध्ये एमआयडीसीची जलवाहिनी फुटली. 12वी जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. ठाणे जिल्ह्यात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार. राज्यात अवकाळीच्या तडाख्यानं ठिकठिकाणी अतोनात नुकसान. राज्यभरात अवकाळीचा कहर, शेतकऱ्यांची चिंता वाढली. विदर्भात 2 दिवस अवकाळीचा तडाखा. आठवडाभरापासून सुरू असलेलं अवकाळी पावसाचं सत्र पुढील 3-4 दिवस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. नागपुरात खाणीतील खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू. उमरेड तालुक्यात सुरगाव शिवारातील घटना. मृतांमध्ये 1 पुरुष, 2 महिला आणि 2 बालकांचा समावेश. सांगलीच्या जतमध्ये अवकाळी पाऊस. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ. दुष्काळी भागात काहीसा दिलासा. ठाण्याच्या शहापूर येथील डोलखांब परिसरामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. पावसामुळे लग्न समारंभातील मंडप उडाले, तर जांभूळवाडीतील 2 तरुणांचा वीज पडून मृत्यू. बारामतीत देखील अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पिंगळवाडेसह परिसरात मुसळधार पावसानं झोडपलं. डाळिंब, द्राक्ष, काढून ठेवलेला कांदा यासह भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. बीडच्या केजमधील लिंबाची वाडीत वीज पडल्यानं जमिनीला खड्डा. वीज पडल्यानंतर मातीतून काही काळ धूर निघाला. विहिरीचं खोदकाम करताना शेतकऱ्यानं दृश्य कॅमेऱ्यात कैद केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्गमध्ये जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नंदुरबार जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाचा कहर. आठवड्याभरापासून सातपुड्यात तुफान पाऊस. अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात सातपुड्यातील नद्यांना पूर. भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे छोट्या मोठ्या नाल्यांना पूर. आणखी 4 दिवस पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई. विहिरींमधील पाणी आटल्यानं ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं लवकर टेस्टिंग होणार. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण. पश्चिम महाराष्ट्रातलं 1 टीएमसी पाणी थेट तुळजापूरच्या रामदरा प्रकल्पात पोहोचणार. धुळ्यात मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन. गरजूंनी वैद्यकीय कक्षाचा लाभ घेण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन. चंद्रपूर जिल्हा परिषदेत 9 ते 11 मे या अवघ्या 3 दिवसात 299 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी पदभार सांभाळताच बदल्यांचा सपाटा. डोंबिवली एमआयडीसी परिसरात नाल्यांची कामं अर्धवट. परिसरात दुर्गंधी. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील नागरिकांकडून संताप व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यात चाऱ्याची कमतरता भासत असल्यानं चाऱ्याच्या दरात वाढ. चाऱ्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमडलं. नंदुरबार बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरात वाढ. हवामानाचा बदलामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली. नंदुरबार शहरात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारच्या शहादा शहरातून जाणाऱ्या जुन्या खेतिया रस्त्याची दुरावस्था. मिशन बंगला ते लोणखेडापर्यंत वाहन चालवणं अवघड. खराब रस्त्यामुळे दररोज अपघाताची मालिका.